सभी को नमस्कार। फिर एक बार मेरे चैनल को ट्यून करने के लिए बहुत दिल से धन्यवाद। मेरा नाम है अक्षय कुलकर्णी और आपने नोटिस कर लिया होगा आजकल मैं एस्ट्रोलॉजी की बात कर रहा हूँ। एस्ट्रोलॉजी के ऊपर एक एपिसोड मेरा जो है वो आ चुका है और अब दूसरा एपिसोड मैं लेके आया हूँ। अभी मैं बेसिक बात कर रहा हूँ। एस्ट्रोलॉजी को समझने की मेरी कोशिश है। एस्ट्रोलॉजी किस तरह से हमारी ज़िंदगी में हमें मदद कर सकती है ये जानने की मेरी कोशिश है। धीरे धीरे मैं एडवांस्ड एस्ट्रोलॉजी जो है वो डीमिस्टिफाई करने की कोशिश करूँगा अलग अलग एस्ट्रोलॉजर्स के साथ। तो आज के हमारे गेस्ट है बहुत इम्पोर्टेंट, बहुत स्पेशल गेस्ट है, बेलगाम के जाने माने एस्ट्रोलॉजर और वास्तु एक्सपर्ट नितिन तेंदुलकर। नितिन तेंदुलकर बेलगाम में वास्तु एक्सपर्ट और एस्ट्रोलॉजर के तौर पर बहुत अच्छा काम कर रहे हैं और इनके साथ मैंने गपशप करी है। तो गपशप आप एंजॉय करिए और हाँ, सबसे इम्पोर्टेंट, अगर आप इनको कांटेक्ट करना चाहते हैं तो इनके कांटेक्ट डिटेल्स मैं डिस्क्रिप्शन में दे रहा हूँ। आप कांटेक्ट कर सकते हैं, कंसल्ट भी कर सकते हैं। ठीक है, तो चलिए बिना किसी देरी के स्वागत करते हैं आज के हमारे गेस्ट श्री नितिन तेंदुलकर जी का। बहुत ही स्पेशल गेस्ट, इंट्रोडक्शन में आपने उनके बारे में सुन ही लिया होगा। तो सबसे पहले आज के हमारे जो गेस्ट हैं उनको मैं वेलकम करना चाहता हूं आज के हमारे पॉडकास्ट में, नितिन तेंदुलकर जी। सबसे पहले आपने हाँ कहा, दिल से धन्यवाद। धन्यवाद सर। जैसे मैं आपको कह रहा था जब हमारी बात हो रही थी कि ज्योतिष के बारे में बहुत सारे वहम हैं और ज्योतिष के बारे में हम लोगों को नॉलेज नहीं है। तो मेरा मकसद ये है कि ज्योतिष के बारे में जो नॉलेज है वो लोगों तक पहुंचनी चाहिए, जिसकी वजह से आज हम ये बातचीत कर रहे हैं। सो दिस इज़ नॉट अ इंटरव्यू, टिपिकल इंटरव्यू जहाँ पर मैं कोई सवाल आपके ऊपर दागूंगा और आप जवाब देंगे, ऐसा कुछ भी नहीं है। मैं इन जनरल आपसे बात करूंगा। एंड द व्हेरी इंपॉर्टंट थिंग इज की मैं मराठी में बात करूंगा, कारण मला मराठीत बोलायला जाम आवडतं आणि मी माझ्या पॉडकास्टवरती हिंदीमध्ये बोलत असतो, पण ज्या वेळेला मराठी बोलणारे गेस्ट मला मिळतात मला खूप आनंद होतो। सो मराठीमध्ये परत एकदा फॉर्मली तुमचं स्वागत आहे आणि माझा पहिला प्रश्न आहे, ज्योतिष म्हणजे नेमकं काय? ज्योतिष हे एक असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये अडचणीत सापडलेल्या लोकांना मार्गदर्शन मिळतं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, त्यांचं जे काही कन्फ्युजन असतं, गोंधळ आलेला असतो, अशी अवस्था अनेक माणसांना अनेक जीवनात अनेकदा येते की आपण काय करावं, कुठे जावं, काय निर्णय घ्यावा, तेव्हा ते गोंधळतात आणि ज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तीकडे जातात आणि त्यांना त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे प्रश्न मिटतात। तर हे ज्योतिषशास्त्र आहे आणि या ज्योतिषशास्त्राचा उपयोग अनेकदा शिक्षणाच्या बाबतीमध्ये, रोगांच्या बाबतीमध्ये, व्यवसायाच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडणारं शास्त्र आहे। इन जनरल ढोबळमानाने आता तुम्ही जे सांगितलं ते अगदी करेक्ट आहे। म्हणजे समजा मी जर असं म्हणालो की डॉक्टर म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला ज्यावेळेला बरं नसतं, आपण आजारी पडतो, त्यावेळेला ट्रीटमेंटला ज्यांच्याकडे जातो किंवा त्याला आपण डॉक्टर, वैद्यकीय शास्त्र असं आपण म्हणू शकतो। ही ढोबळ व्याख्या झाली। पण जर याची सायंटिफिक व्याख्या जर आपल्याला करायची झाली की आपल्याला मेडिकलचा अभ्यास करावा लागतो, ह्युमन बॉडीचा अभ्यास करावा लागतो, ॲनाटॉमीचा अभ्यास करावा लागतो, त्याचबरोबर औषधशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, ते ओव्हरऑल एक डॉक्टर बनतात। सो ज्योतिष म्हणजे काय असं मी जर सायंटिफिकली तुम्हाला विचारलं तर तुम्ही कसं डिस्क्राईब कराल ज्योतिष ह्या टर्मला? ज्योतिष ह्या टर्मला असा अर्थ आहे की ज्योती म्हणजे ज्योत, ज्याच्यापासून उजेड मिळतो त्याला ज्योत हे सांगणारा, म्हणजे अंधारामध्ये चाचपडणाऱ्या एखाद्या जातकाला उजेड दाखवणारा आणि मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे ज्योतिषी। तर ह्या ज्योत ह्या शब्दापासून ज्योतिषी ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे। एक्झॅक्टली ज्योतिष काम कसं करतं सर? ज्योतिष हे ज्योतिषामध्ये आता अनेक भाग आहेत, जसं अंकशास्त्र आहे, जन्मकुंडली शास्त्र आहे, नवग्रह आहे, रत्नविधान आहे आणि असे अनेक भाग त्याच्यामध्ये आहेत। डाउजिंग वगैरे पण आजकाल ह्याच्यामध्ये वापरलं जातं आणि ज्योतिषशास्त्रामध्येच केपी पद्धती, लाल किताब, नाडी ज्योतिष आणि तुमचं वैदिक ज्योतिष अशा प्रकारचे भाग आहेत आणि यापेक्षा अजून काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्यावरती आपण जास्त आता बोलू शकत नाही। इतके अनेक विषय ह्याच्यामध्ये येतात, अनेक भाग ह्याच्यामध्ये आहेत, पण सगळेच आता ह्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपण जास्त त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही। मला एक सांगा, तुम्ही आत्ता म्हणालात की अंकशास्त्र आहे, अमुक शास्त्र, तमुक शास्त्र, हो, पण जेव्हा आपण शास्त्र असं म्हणतो तेव्हा त्याला एक बैठक असते आणि ती बैठक नसेल तर आपण त्याला शास्त्र म्हणू शकत नाही। ती एक विद्या असू शकते पण शास्त्र असू शकत नाही। हा एक खूप मोठा डिबेटचा विषय आहे भारतामध्ये खास। बरोबर, शास्त्र म्हणावं की न म्हणावं।
तर शास्त्र का म्हणावं? शास्त्र म्हणजे काय? एखादा विषय पद्धतशीरपणे जेव्हा संकलित केला जातो तेव्हा तो शास्त्र बनतो. कुठलाही अभ्यास घ्या तुम्ही, तो पद्धतशीरपणे अगदी सुसूत्रितपणे जर तो मांडला गेला आणि तो साठवणूक केली झाल्याने त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे एका नियमानुसार केला गेला तर त्याला शास्त्र असं संबोधलं जातं. तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्र म्हटलेलं आहे, याला तुम्ही विद्या म्हणा. तर ह्याच्यामध्ये अनेक भाग आहेत. प्रत्येक ज्योतिषी सगळंच अभ्यास करेल असं नाही. काही जण हस्तरेखामध्ये एकदम पारंगत असतात, काही जण वैदिकमध्ये पारंगत असतात, काही जण नाडीजमध्ये असतात. तर हे अनेक भाग आहेत. या अनेक भागांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर त्याला ज्योतिषशास्त्र म्हणणं अगदीच योग्य आहे. व्हेरी वेल सेड सर. तुम्ही जे म्हणताय की त्याचा आपण जर व्यवस्थित त्याची रचना केलेली असेल, त्याचा जर टेक्स्ट आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण त्याला शास्त्र म्हणू शकतो. आणि ज्योतिष या गोष्टीचा खूप टेक्स्ट आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे याला शास्त्र म्हणायला काही हरकत नाही. पण मी हे मानत नाही. ह्याचं कारण असं की जर हे शास्त्र आहे तर मग हे शाळांमध्ये का शिकवलं जात नाही? जसं बाकी शास्त्रांचं अध्ययन शाळांमध्ये केलं जातं तसं ज्योतिषाचं का केलं जात नाही? नंबर 2, बऱ्याचदा असं होतं की प्रेडिक्शन्स चुकतात. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो, अजित कडकडे इंटरव्ह्यूजमध्ये बऱ्याचदा सांगतात की त्यांना ज्योतिषांनी सांगितलं होतं की तू जर सिंगर झालास तर तू स्वतः फॅमिलीचं काय तर स्वतःचंही पोट भरू शकणार नाही. त्यामुळे ते हे खोडून काढण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये की ज्योतिष असं काही नसतं. आणि बरीच लोक हे करताना आपण पाहतो. सो जर शास्त्र आहे तो इट हॅज टू वर्क. जसं आपण समजा ग्रॅव्हिटीचा नियम घेतला तर ते एक शास्त्र आहे. दगड वरती टाकला की तो खालीच पडतो. पण ज्योतिषामध्ये हे होताना दिसत नाही. मग मी याला शास्त्र का म्हणायचं? तर काय होतं की ज्योतिषशास्त्र चुकत नाही पण ज्योतिषी चुकतो. त्यामुळे कित्येक वेळेला चुकीचं सांगितलं जातं आणि त्यामुळे ते अनुभवाला येत नाही. त्यामुळे काय असतं की ज्या ज्योतिषाकडे आपण जातो तो ज्योतिषी या विद्येमध्ये किती पारंगत आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि लोकांना त्याचा अनुभव असला पाहिजे. नवशिक्या ज्योतिषाकडे गेला तर त्यालाच नीट सांगता येत नाही आणि समजत नाही. त्यामुळे तो काहीतरी थातुरमातुर कारणं जर सांगत राहिला, काहीतरी जर उपाय सांगितले, काहीतरी जर त्याने प्रेडिक्शन सांगितलं तर ते चुकीचं येऊ शकतं. पण जे पारंगत आहेत आणि पारंपरिक शास्त्र ज्यांच्याकडे आहे आणि जो ज्योतिषी अगदी म्हणजे सात्विक वृत्तीने ज्योतिष सांगतो त्याचा तर चुकणारच नाही असा माझा विश्वास आहे. ऑल राईट. याच्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डे टू डे लाईफमध्ये ज्योतिष किती प्रमाणात वापरायला पाहिजे. मी आपल्याकडे बरेच सेलिब्रिटीजचे एक्झाम्पल्स आहेत. जसं की तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या जयललिता, त्या खूप जास्त फॉलो करायच्या ज्योतिषला. आणि ते समजा आता जसं आपण बोलतोय, गप्पा मारतोय, तर कुठे इंटरव्ह्यूला गेल्या तर त्या त्यांची स्वतःची खुर्ची घेऊन जायच्या आणि ते ठरवायच्या की दिशा कुठली असली पाहिजे, मग इंटरव्ह्यू घेणारा माणूस कुठल्या दिशेला बसला पाहिजे आणि त्याच्यानंतर ती कधी करायची, ती वेळ काय असेल. मग कितपत ज्योतिष आपण फॉलो करायचं लाईफमध्ये? तुम्ही काय सांगाल बिंग सिनियर ॲस्ट्रॉलॉजर? मला असं वाटतंय की ज्योतिषाचा माणसाने अगदी योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. पण रोज अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुहूर्त बघणे हा म्हणजे शक्य नाही आहे. सर्वांना हे शक्य नाही. पण असेही लोक करणारे आहेत की राहुकालात अमुक एक काम करू नये, राहुकाल सोडूनच कुठेही जावं वगैरे असे बघणारे सुद्धा लोक आहेत. त्यांना तसे अनुभव आलेले असतील तर ते फॉलो करतात. कारण दाक्षिणात्य पद्धतीमध्ये राहुकालाचा फार विचार केला जातो आणि राहुकाल बघूनच कुठलंही शुभकाम किंवा कुठलाही दैनंदिन व्यवहारसुद्धा राहुकाल बघूनच केले जातात. परंतु आपल्याकडे ह्या मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये राहुकालाचा इतका विचार केलेला नाही आहे. तरीसुद्धा आपल्या ज्या जीवनातल्या ज्या मुख्य गोष्टी आहेत ह्यांचा विचार करताना एकदा तरी ज्योतिषाचा निर्णय घेणं हे योग्य वाटतं. कारण त्यानुसार घेतलेले निर्णय जर ज्योतिषाकडून योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि तुम्हाला परिणामसुद्धा बरोबर येतील. कधी काय होतं की मनुष्याला आपण काय करावं हे माहीत नसतं आणि काहीतरी प्रयोग करत जातो आणि असफल होतो. मग असफल का होतो? अरे हे तुझं प्रारब्धच नव्हतं, हे तुझ्या प्रार्थनात लिहिलेलंच नव्हतं, हे तुझं कामच नव्हतं, ते तू करायला गेलास तर तुला यश कसं मिळेल? तुझी निर्मिती कशासाठी झालेली आहे, तुझी स्किल काय आहे आणि कोणते ग्रह तुला सपोर्ट करत आहेत त्या ग्रहांचा अभ्यास करून जर तू ते क्षेत्र निवडलास तर नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होशील. तेव्हा यशस्वी होण्यासाठी ज्योतिषाचा मार्ग हा अतिशय चांगला मार्ग आहे आणि हा सर्वांनी निवडावा आणि त्यानुसार मार्गदर्शन घेऊन आपण जर पावलं पुढे टाकले तर यश हे निश्चित आहे. प्रश्न असा आहे की ज्योतिषाकडे नेमकं कधी जायचं, म्हणजे कुठल्या स्टेजला ज्योतिषाकडे जायचं? हा प्रश्न मी अजून थोडा सिम्प्लिफाय करून तुम्हाला विचारतो की आपण आजारी पडलो की सध्या अशी टर्म आहे की अंगावर अजिबात काढायचं नाही. बरोबर. जरा काय झालं दवाखान्याला जा. पण सुरुवातीला आपल्याकडे असं नव्हतं. सुरुवातीला आपण थोडे घरगुती उपाय करून पाहायचो. समजा फारच हाताबाहेर गेली केस की मग आपण दवाखान्याला जायचो.
हा बदल अलीकडच्या काळामध्ये मेडिकल फील्डमध्ये आलेला आहे. ज्योतिषामध्ये पण हा प्रश्न पडतो की मी एक्झॅक्टली ॲस्ट्रॉलॉजरकडे कधी जावं. आणि हा प्रश्न आजच्या डेटमध्ये इतका व्यापक या कारणासाठी होतो कारण गुगल आलेलं आहे. मी एक विनोद वाचला होता, खरं आहे खोटा आहे माहिती नाही. पुणेरी पाटी खूप फेमस आहे, पण पुण्यामध्ये एक डॉक्टरांनी पाटी लावली होती, गुगलचं ज्ञान आणि पायातले शूज बाहेर सोडून आत यायचं. सो हे खूप जास्त झालेलं आहे की आपण यूट्यूबवरती बऱ्याच गोष्टी बघतो. आता हा पण आपल्या ज्या गप्पा आहेत त्या पण यूट्यूबवरती लोक बघत आहेत. सो कन्फ्यूज होऊन जातो की आपण ॲस्ट्रॉलॉजरकडे एक्झॅक्टली कधी जायचं. ॲस्ट्रॉलॉजरकडे जायचं केव्हा जायचं, जर आपल्याला काहीतरी कन्फ्युजन आहे, आपला निर्णय होत नाही आहे, त्यावेळेला तर आपण जायचं ॲस्ट्रॉलॉजरकडे की हे मी करणार आहे, करू की नको, हे केलं तर योग्य होईल काय, अशा वेळेलाही जावं. जर आजारपण आलेलं आहे, डॉक्टरकडे गेले, बरे झाले, परत आजारी पडले, असं वारंवार जेव्हा व्हायला लागतं तेव्हा एकदा ज्योतिषाकडे जावं. पण आजारपण आला तर पहिल्यांदा डॉक्टरकडे जावं आणि नंतर ज्योतिषाकडे जावं, असं माझं स्पष्ट मत आहे. याचप्रमाणे प्रयत्न अगोदर करावाच करावा. साशंकता असेल, काहीतरी वेगळं वाटत असेल की आपल्याला हवं तसं यश मिळत नाही आहे, ह्या क्षेत्रामध्ये मी टिकेन की नाही, असे जर प्रश्न आपल्या मनात वारंवार यायला लागले तर एकदा ज्योतिषाचा सल्ला घेण्यास हरकत नाही. याशिवाय लग्न जमवताना, आता लग्नाचं वय केव्हा होतं मुलाचं, 21 वयानंतर लग्नाचं वय आपल्या कायद्याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे. तर 21 वर्षी आजकाल मुलांची लग्न होत नाहीत. मुलांची लग्न जवळजवळ 28 ते 30व्या वर्षाच्या दरम्यान आजकाल होत आहेत. म्हणून काही 21व्या वर्षी लगेच लग्न कुणाचं करत नाही. तर त्यावेळेला लग्नाचं निश्चित वय माझ्या कुंडलीप्रमाणे योग कधी आहे, तेव्हा जर आपण सर्च केला तर आपल्याला योग्य वधू मिळून त्या काळामध्ये लग्न होते. खूप लोकांचं असं असतं की आम्हाला यावर्षी लग्न करायचंच आहे असा विचार करूनच बाहेर पडतात आणि ते होत नाही. अशा लोकांना आम्ही मार्गदर्शन देतो की अजून ह्या व्यक्तीचं लग्नाचं वय आलेलं नाही आहे, ह्याच्या लग्नाचं वय ह्याच्या कुंडलीप्रमाणे अमुक दाखवत आहे, तेव्हा त्या काळात तुम्ही प्रयत्न केल्यास निश्चित तुम्हाला यश मिळेल. अशा प्रकारे आपण ज्योतिषाकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. सो ज्या वेळेला आपल्याला क्लॅरिटी नसते, कन्फ्युजन असतं किंवा हे करू का ते करू असं वाटत असतं, तेव्हा आपण ज्योतिषांना अप्रोच होऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, आपण वारंवार प्रयत्न करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि आपल्याला यश मिळत नाही आहे, त्या केसमध्ये आपण जाऊ शकतो. तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात, तुमचा आजार बरा झाला, वेल अँड गुड. पण जर वारंवार रिपीट होत असेल तर मग त्यावेळेला तुम्हाला ज्योतिषाचा विचार करावा. जास्त पॅनिक होऊन छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळेला आपण ॲस्ट्रॉलॉजरकडे जाणं हे म्हणजे आपलं मानसिकरित्या आपण किती दुर्बल आहोत, दुर्बलता आपली दिसून येते. त्यापेक्षा त्यापेक्षा अशा व्यक्तीनेच मला वाटतं मानसोपचारच घ्यावा. पहिल्यांदा ज्योतिषाकडे जाण्यापेक्षा मानसोपचार तज्ञाकडे जावा आणि ह्याच्यावरती उपचार घ्यावा. हे खूप महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. पण याच्यामध्ये ज्योतिषांच्याकडे जाण्याविषयी आपण डिस्कस करतोय. प्रश्न असा आहे की खरा ज्योतिषी कसा ओळखायचा. कारण बऱ्याचदा आपण बघतो की खूप भोंदू बाबा मार्केटमध्ये आलेले आहेत. बस स्टँडमध्ये नंबर लिहिलेला असतो, सिटी बसमध्ये नंबर लिहिलेला असतो, नंबर 1 केरळा रिझल्ट्स वगैरे असं काय काय, केरळा एक्सपर्ट असं काय काय लिहिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट असतात काही. मग त्याच्यामध्ये काही लोक असं सांगतात की मी अमुक पॉलिटिशियनला कन्सल्ट केलेलं आहे, अमुक बॉलिवूड हॉलिवूडचे लोक काय असतील ते माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फसवणूक होताना दिसत आहे डोळ्याला. सो ती जी लिटमस टेस्ट ज्याला आपण म्हणू शकतो की ज्योतिषी जो आहे तो जेन्युइन आहे की नाही, पारख कशी करायची. आपल्याला एकदा ज्योतिषाला भेटल्यावरतीच आपल्याला ते समजतं ती व्यक्ती काय सांगते. आता बघा, जर काही ज्योतिषी असे असतात की तुम्ही त्याच्याकडे गेलात की पहिल्यांदा तुमची कुंडली काढून तुमचे पापग्रह किती तुम्हाला त्रासदायक आहेत हे सांगून तुम्हाला भीती घालतात. त्यानंतर शांती कुठली करायची आहे हे सांगतील. शांतीबरोबरच तुम्हाला अमुक नवरत्न घ्या आणि ती माझ्याकडूनच घ्या, म्हणजे ती उच्च प्रतीची आणि मी मंत्रवून देईन, हे जेव्हा ते सांगतील तेव्हा समजा की हा व्यावसायिक ज्योतिषी आहे. आणि जो ज्योतिषी तुमची कुंडली पाहून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, एखादा मंत्र देईल तुम्हाला, ह्या मंत्राचा जप करा आणि तुमचं सगळं बरं होईल असं सांगेल. आणि दक्षिणासुद्धा खूप मोठी सांगणार नाही किंवा दक्षिणा बघून किंवा व्यक्तीची श्रीमंती आणि ऐश्वर्य बघून त्याला दक्षिणा सांगणार नाही. अशी व्यक्ती प्रामाणिक असते. आणि ज्योतिषीने आपल्या ह्या कार्यामध्ये ही एक मोठी जनसेवा आहे. ही जनसेवा म्हणून हे त्याने केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणा ह्याच्यामध्ये दिसला पाहिजे. आणि याशिवाय ज्योतिषी हा असा असावा की तो एक साधक असावा. कारण ह्याच्यामध्ये आपण नवग्रह ह्या देवता आहेत, ह्या देवतांचा अभ्यास, ह्या देवतांचा होणारा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून वारंवार आपण त्यांची नावं घेत असतो. वारंवार आपण त्या देवता, नक्षत्र देवता ह्यांची आपण नावं घेत असतो. म्हणजे त्या देवता तिथे ॲक्टिवेट होत असतात. अशा वेळेला खोटेपणा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि प्रामाणिकपणे जो ज्योतिष सांगतो त्याचं कधीही चुकत नाही, कारण त्याने पैसा बघून सांगितलेलं नसतं.
आणि पैसा बघून सांगणारे जावा तुमचं नक्कीच बरं होणार म्हणून सांगणारे असे खूप असतात. आणि कित्येक जण असे लोक येतात की अमक्याकडे गेलो तमक्याकडे गेलो, त्यांनी सांगितलेलं झालं नाही, तो मनुष्य असा थापाडे आहे, त्याच्याकडे एवढी गर्दी असते खरं त्याच्याकडे तो थापाडे आहे, असे लोक बोलणारे माझ्याकडे आले. म्हणजे असं दिसून येतं की जे शो ऑफ करतात, भरपूर मोठा शो करतात, लोकांना बाहेर मुद्दाम थांबून ठेवायचं की आपल्याकडे गर्दी दाखवायची आणि आपण खूप मोठा ज्योतिष आहे असा भास करायचा, आणि त्यांनी सांगितलेलं काही खरं येत नाही आणि लोक परत परत त्याच्याकडे जात नाहीत. असे पण ज्योतिषी आजकाल जिकडे तिकडे फोफावलेले आहेत. तेव्हा प्रामाणिकपणा, पैशाच्या मागे दक्षिणेच्या मागे न लागणारा ज्योतिषी आणि शांतिकर्म उगाचच अंगावर लोकांच्या टाकणार की हेच करा म्हणजे तुमचं बरं होणार, अमक्याकडेच करा म्हणजे तुमचं बरं होणार, असं जेव्हा सांगतो तेव्हा ह्याच्यात समजावा की आर्थिक व्यवहार आहेत. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो, आणि इट इज व्हेरी इन जनरल. हो. की एखाद्या डॉक्टरांच्याकडे गेल्यावरतीही आपल्याला लक्षात येतं की ते किती जेन्युइन सल्ला आपल्याला देत आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो ते भीती घालण्याचा, की काही गोष्टी सांगून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. तुला एक भाऊ आहे बरोबर ना, तुला एक बहीण आहे बरोबर ना, बघ मला कसं ओळखलं, मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, किंवा अशा काही गोष्टी सांगतात की ज्या बघितल्यावरती आपल्याला आश्चर्य वाटतं. सकाळी पडताना उजवीकडे तोंड करून तू बाहेर पडला होतास आणि तुला एका माणसाने पैसे मागितले बरोबर. सो अशा गोष्टीला टॅकल कसं करायचं, कारण ॲट द एंड ऑफ द डे आपण सगळे माणूस आहोत आणि मन ह्या गोष्टीवरतीच बऱ्याचदा आपण काम करत असतो. सो तो माणूस आपल्याला ट्रॅप करायला बघत असतो. तो ट्रॅप केल्याशिवाय आपल्याला कधीही भीती घालत नाही. सो त्या ट्रॅपमधून जर मला वाचायचं असेल तर मी काय युक्ती करू शकतो? आता ज्योतिषाची आपण जर काहीतरी परीक्षा घ्यायची असेल तर आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण त्याला विचारून बघाव्यात. ज्याचं ज्ञान आपल्याला आहे तेच तो बरोबर सांगतोय का हे आपण त्याच्याकडून चेक करून घेऊ शकतो. काही गोष्टी तो अंदाजाने सांगत असतो पण ज्याचा अंदाज त्याला येणारच नाही, अशा गोष्टी. कित्येकदा असंही होऊ शकतं की माझं लग्नच झालेलं नाही आहे असंही लोक सांगतात, पण त्यांचं लग्न झालेलं असतं, किंवा मूलबाळ झालेलं असतं खरं मूलबाळ झालेलं नाही आहे, का झालं नाही बघा, असं जर त्याने सांगितलं तर मग तो मुद्दाम तुम्हाला मूलबाळ नाही आहे ना, मग हा दोष आहे बघा, ह्याच्या अमुक शांती करायला लागेल, असं जेव्हा तो म्हणायला लागेल, जेव्हा आपण जे सांगतो तेच तो होय होय म्हणायला लागेल, तेव्हा समजून घ्यावं की ह्याला यातलं काही कळत नाही, हा फक्त आपण जे म्हणतो तेच आपलं समाधान करण्यासाठी हा सांगत आहे या गोष्टी. अशा ज्योतिषांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. असे माझ्याकडे काही लोक येतात जे माझी पहिल्यांदा परीक्षा घेतात. मी कशासाठी आलो आहे सांगा, हे कशासाठी आलो आहे सांगा म्हटल्यावरती मी बरोबर त्यांचं ओळखतो, तुम्ही कशासाठी आलेला आहात, अमुक एक कुंडली आहे, ह्या व्यक्तीचे अमुक अमुक प्रश्न आहेत. हे सर्वसामान्यपणे व्यवस्थित ज्योतिषाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीला ह्या गोष्टी समजू शकतात. प्रश्नकुंडलीवरून सुद्धा व्यक्ती कोणत्या कारणासाठी आलेली आहे हे सुद्धा समजतं. प्रश्नकुंडलीकडे मी सेपरेटली येणार आहे, पण आपण राहू कालाविषयी डिस्कस करत होतो आणि राहू कालाविषयी डिस्कस करत असताना डे टू डे लाईफमध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे कधी अप्रोच, पण माझा हा अजून थोडं स्पेसिफाय करून मला हा प्रश्न विचारायचा आहे की मला असं वाटतं प्रत्येक माणसामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ पर्सेंटेज डॉक्टर असला पाहिजे, की त्याला तेवढं नॉलेज असलं पाहिजे. तसं ज्योतिषशास्त्राचं पण थोडं नॉलेज असलं पाहिजे प्रत्येक माणसाला. जर ते नसेल तर मग त्याची फसवणूकही होऊ शकते आणि त्याचं आयुष्य जगताना पण त्याला खूप अडचणी येऊ शकतात. सो डे टू डे लाईफमध्ये जर मला ज्योतिष वापरायचं असेल तर ते मी किती अमाऊंटमध्ये वापरू शकतो आणि कशा प्रकारे वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल कुणी पडला तर आपण लगेच जाऊन त्याला हळद लावतो. सो हळद लावली पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. सो हे काय झालं, फर्स्ट एड झालं की जेवढं मला नॉलेज आहे मेडिकल ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कितपत असणं योग्य आहे आणि त्याच्याविषयी तुम्ही काय सांगा? ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमी हे दोन शब्द आपल्याला माहीत आहेत. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे ग्रहगणित आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे फलादेश. तर फलादेश हा जो आहे हा सगळ्या ग्रहगणितावरच अवलंबून आहे. आता फलादेश आपण रोजच्या रोज तरी काही नियमित काढू शकत नाही, कारण ज्योतिषी स्वतः जरी असला तरी तो रोज आपलं भविष्य बघत नाही आणि वर्तमानपत्रात जे काय भविष्य येतं ती एक जाहिरातच असते त्या ज्योतिषाची. थोडक्यात म्हणजे ते सगळ्यांना लागू पडत नाही. काही लोकांचा विश्वास होतो की अमक्या ज्योतिषाचं वर्तमानपत्राचं भविष्य मला लागू पडतं, असं चुकूनच कोणाला तरी होतं पण सगळ्यांना होत नाही. तर दैनंदिन व्यवहारामध्ये ज्योतिषाचा म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी फलज्योतिषाचा असा काय रोजचा उपयोग काही होत नाही, हे माझं स्पष्ट सांगणं आहे. आणि हे कसं आहे की नैमित्तिकच कारणासाठी आपण ज्योतिषाकडे जातो. असं असेल तर मग रोजच व्यक्ती ज्योतिषाकडे गेली असते ते शक्य नाही आहे. ज्योतिषालय पण प्रत्येकाला असं रिसीव्ह करणं शक्य नाही किंवा त्याला उत्तर देणं शक्य नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ज्योतिष स्वतःला येत नाही, त्यामुळे रोज काय करणार आहे, रोज आपण सकाळी उठल्यावरती प्रातःकर्म झाल्यावरती देवाची पूजा अर्चा करावी, स्तोत्रमंत्र पठण करावं, देवाचं नाव घ्यावं आणि आपल्या कामाला लागावं, हाच माझा सगळ्यांना सल्ला आहे. हे सगळं करूनसुद्धा जर मनुष्य आपल्या कुलदेवीची आराधना
व्यवस्थित करत असेल आणि आपली इष्टदेवतेची आराधना व्यवस्थित करत असेल, घरच्या देवतांची पूजा अर्चा, वडीलधाऱ्यांचा मान राखत असेल आणि सगळ्यांशी व्यवस्थित वागत असेल ना, तर त्याला जास्त काही त्रास होत नाही. सगळ्यांशी गोडी गुलाबीने प्रेमाने वागणं हे सुद्धा अनेक गोष्टींवरती उपाय ठरू शकतो. सगळीकडे चिडचिड करणे, त्रास करणे, आदळआपट करणे ह्याच्यातून कुठल्याही गोष्टी क्लिष्ट होत जातात, अवघड होत जातात. तेच हसून खेळून आपण चांगल्या प्रेमाने सगळ्यांशी संबंध वाढवले तर आपल्याला जास्त काही कोणाकडे प्रश्न विचारायची गरज लागत नाही. नैमित्तिक आपला जो काय क्रम आहे तो चांगला असावा, सात्विक असावा आणि त्याच्यामध्ये उपासनेचा भाग असावा. ह्या उपासनेचा भाग सद्गुरूंची सेवा असेल किंवा सद्गुरूंकडनं गुरुमंत्र असेल तर त्याचा जर नित्य जप असेल तर तुम्हाला जास्त करून ज्योतिषीकडे जायची गरज नाही आहे. कारण सद्गुरूच आपल्याला सांभाळून घ्यायचा असा अनेक लोकांचा म्हणजे आपल्याला अनुभव आहे. आणि कित्येक आता मी सुद्धा ह्याच्यामध्ये गुरुच्या मार्गातलाच आहे, अनुग्रहित आहे. त्यामुळे काय होतं की आम्हाला सुद्धा अनुभव येतोच. गोंदवलेकर महाराजांचे आम्ही अनुग्रहित आहोत. त्यामुळे आम्हाला महाराज कसे सांभाळून घेतात, आम्हाला सुद्धा अडचणी असतात. आम्ही सुद्धा मनुष्यच आहोत. आम्ही जसं दुसऱ्यांना एक चांगल्या बुद्धीने, चांगल्या उद्देशाने मार्गदर्शन करतो तसेच आम्हाला सुद्धा महाराजांच्याकडून काहीतरी आधार हवा असतो. कधीतरी अडचणींना आम्ही त्यांनाच हाक मारतो. आम्ही कुठल्या ज्योतिषीकडे जात नाही किंवा आम्ही सुद्धा ज्योतिष बघत बसत नाही. सगळं महाराजांवरती सोपवलेलं आहे आणि महाराजांनी दिलेल्या प्रेरणेतूनच हे आम्ही कार्य करत आहे. हे खूप छान सांगितलं तुम्ही की जे आपल्याकडे एक फिलॉसॉफी आहे की कर्मावरती विश्वास ठेवायला पाहिजे. कर्मावरती तर विश्वास पाहिजे आणि आपलं कर्म हे जितकं चांगलं असेल तर आपल्याला लाईफमध्ये जास्त अडचणी पण येत नाहीत. सो आधी आपण आपल्या कर्मावरती कॉन्सन्ट्रेट करावं आणि जास्त ज्योतिषाच्या आहारी जाऊ नये, हे खूप महत्त्वाचं. आणि इकडे पण खऱ्या ज्योतिषाची पारख होते. जर तुम्हाला जसं सांगायचं असतं तर तुम्ही म्हणाल असतात की नाही आपल्याला कन्सल्ट करायला पाहिजे, तुम्ही बघू शकता, तुम्ही असं करू शकता. पण ही पण एक ओळख आहे जेन्युइन ज्योतिषाची की जी तुम्ही इंडिकेट केलेली आहे. त्याबद्दल मी आपले खूप मनापासून आभार मानू इच्छितो. मला सांगा की एखाद्या माणसाला त्याची जन्मतारीख माहिती नाही आहे, जन्म वेळ माहिती नाही आहे, जन्मस्थान माहिती नाही, असं असू शकतं. आपल्याला वाटतं की असं कसं शक्य आहे. पण 99% केसेसमध्ये असं होऊ शकतं की जन्म वेळ जाईल त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. कारण मिनिटाला ग्रहमान बदलत असतं, प्रत्येक मिनिटाला ग्रहमान बदलत असतं. मग अशा केसमध्ये जर एखाद्या माणसाकडे ह्या गोष्टी नसतील तर त्याला ज्योतिषाचा फायदा होईल की नाही? होईल होत आहे, तो सुद्धा करून घेता येतो. तर ह्यामध्ये काय करावं लागतं की त्याची जन्मतारीख नाही आहे, जन्म वेळ नाही आणि जन्मस्थानी नाही, पण त्याचं नाव तरी असतं. व्यावहारिक नाव जे आहे त्या व्यावहारिक नावाच्या अक्षरावरून त्याची रास काढली जाते आणि त्या राशीला सध्याच्या काळात जे राशीला योग होत आहेत त्या राशीप्रमाणे नावाच्या अक्षरावरून जी रास येते त्या राशीप्रमाणे जे ग्रहयोग आहेत त्याप्रमाणे त्याचा सध्याचा काळ आणि सध्याचे जे प्रश्न आहेत ते बघितले जातात. याशिवाय अचानक आलेल्या व्यक्तीला अडचणीसाठी प्रश्नकुंडली मांडली जाते आणि प्रश्नकुंडलीप्रमाणे सुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तरं, कोणत्या विषयाचा प्रश्न आहे तो पाहून त्या स्थानाशी त्या ग्रहांशी होणारे योग बघून त्याचं उत्तर दिलं जातं. ह्याच्यामध्ये खूप बेसिक गोष्ट आहे. जर मला काही प्रॉब्लेम असेल तर विलेज लेवलला खास करून एक पुरोहित असतात, पंडित असतात, स्वामी असतात, त्यांच्याकडे आपण जातो की हा प्रॉब्लेम झालेला आहे, माझी म्हैस हरवली आहे किंवा माझं मूल फार किरकिर करतंय किंवा माझी म्हैस दूध देत नाही आहे. मग तेव्हा ते पंचांग काढतात. पंचांग बघून मग ते काहीतरी सांगतात. हे नेहमी माझ्यासाठी खूप क्युरियस आहे की नेमकं काय बघतात ते पंचांग पाहणे म्हणजे नेमकं काय? पंचांगामध्ये दैनंदिन ग्रहांची जी काय गती आहे ती त्याच्यात मांडलेली असते. तारखेप्रमाणे त्यांची गती दिलेली असते. नक्षत्र कोणतं आहे ते दिलेलं असतं. राशी कुठल्या राशीमध्ये चंद्र आहे, इतर ग्रह कोणकोणत्या राशीमध्ये आणि स्थानामध्ये येतात ते बघितलं जातं. आणि कोणतं लग्न आहे त्यावेळेला, लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावर असलेली रास ही कोणती आहे ती बघून ती कुंडली मांडली जाते. म्हणजे तीच प्रश्नकुंडली होते आणि ह्या प्रश्नकुंडलीच्या आधाराने त्यांचं उत्तर दिलं जातं. प्रश्नकुंडलीकडे मी सेपरेटली येणार आहे कारण मला त्याविषयी खूप उत्सुकता आहे. पण तुम्ही आता म्हणालात की ग्रह असतात, चंद्र असतो, लग्न असतं. इतके लाखो किलोमीटर अंतरावरती आपल्यापासून ते दूर आहेत आणि त्यांचा आपल्यावरती प्रभाव आहे. आपण सो कॉल्ड वैज्ञानिक युगामध्ये जगतोय. हे कितपत आपल्याला प्रॅक्टिकल वाटतं की इतक्या लांबच्या अंतरावरती असणारे ग्रह माझ्यावरती कशा काय ते इफेक्ट करू शकतात, अफेक्ट करू शकतात? सांगतो. तुम्ही कधी सूर्यप्रकाशात उभे राहिलाय? ऑफकोर्स. भर दुपारी तुम्हाला उभं केलं सूर्यात उन्हामध्ये तर तुम्हाला काय होईल?
चटके लागतील म्हणजे सूर्याचा प्रभाव होतो तुमच्यावर. बरोबर. त्याचप्रमाणे पौर्णिमेचं चांदणं पडलंय शीतल, त्याच्यामध्ये तुम्हाला उभं केलं तर तुम्हाला आनंद मिळेल, काय त्रास होईल? नाही, आनंद मिळेल. मग हे आहे चंद्राची शीतलता. सूर्य हा अग्नितत्वाचा ग्रह आहे, त्याच्यापासून जे किरण येतात ते असे तुम्हाला चटके देतात. पण ते जेव्हा चंद्रावरती पडून जेव्हा परावर्तित तुमच्याकडे येतात तेव्हा ते शांत होतात, शीतल होतात आणि ती शीतलता तुम्हाला आवडते. त्याचप्रमाणे सूर्यापासून जो प्रकाश इतर ग्रहांवरती पडतो तिथून तो रिफ्लेक्ट होऊन तुमच्याकडे येतो, तो तुम्हाला दिसत नाही पण तो तुमच्यावर इफेक्ट करतो. माझा एक्झॅक्टली हाच प्रश्न आहे की 100 लोकांना उन्हामध्ये उभं केलं, 100 लोकांना समान चटके लागणार आहेत, पण एखाद्या माणसाला जास्त चटके लागतात, एखाद्या माणसाला कमी लागतात, हे मी कसं मान्य करू? आता 100 लोकांना चटके बसतात हे बरोबर आहे, पण त्याची तीव्रता त्याची सहनशीलतेवरती अवलंबून आहे. जो अशक्त असेल तो जास्त वेळ टिकणार नाही, जो सशक्त असेल तो टिकेल. ज्याला उन्हात काम करून सवय आहे तो उन्हात कितीही वेळ काम करेल, पण ज्याला उन्हात काम करून सवयच नाही, जो सावलीमध्येच बसून राहतो दिवसभर, त्याला उन्हात 5 मिनिटं उभं राहायला होत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाची प्रकृती वेगवेगळी आहे, तसे प्रत्येकाला ग्रहांचे प्रभाव वेगवेगळे पडतील. म्हणजे 9 ग्रह जे आहेत त्यांचा प्रभाव प्रत्येक माणसावरती असतो हे निश्चित. ते कितीही लांब असले तरी मॅटर करत नाही. प्रश्न असा आहे, एक इन जनरल जर 9 ग्रहांचाच विषय असेल तर मी या 9 ग्रहांना का बॅलन्स करू शकत नाही? अशी काय एखादी विद्या नाही आहे का? नवग्रह स्तोत्र वगैरे आहे ना. नवग्रह स्तोत्र, व्यासविरचित जे नवग्रह स्तोत्र आहे ते अतिशय उत्तम आहे, अतिशय सोपं आणि सुलभ सगळ्या पंचांगामध्ये दिलेलं आहे. कसलाही प्रश्न पडला, कसलीही अडचण आली तर नवग्रह स्तोत्राचं पठण केल्यास तो प्रश्न मिटतो आणि आपल्याला मार्ग मिळतो. असा अनुभव पावलोपरी लोकांना येतो, पण ते लोकांच्या ध्यानात येत नाही. मग ते ज्योतिषाकडे जातात आणि ज्योतिषी त्यांना शेवटी तेच सांगतो, अमुक एक ग्रहाचा जप करा, ह्या ग्रहाचा तुम्हाला सध्या त्रास चालू आहे, तो तुम्ही जप केला की तुमचा त्रास कमी होऊन जाईल. पण मला असं विचारायचं आहे की आजकाल सगळं ऑनलाईन झालेलं आहे, जसं मी मगाशी उल्लेख केला होता. मी चेष्टेने म्हणतोय, कुणाला माहिती ते काही दिवसांनी खरं पण होईल. अजून थोड्या दिवसांनी इंस्टाग्रामवरती रील्स टाकले जातील की आपला गुडघा निखळला तर तो घरच्या घरी कसा बसवावा, जर आपल्या हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर घरच्या घरी कसं करायचं. म्हणजे इतकं ते ऑनलाईन झालेलं आहे आजकाल. ज्योतिष पण ऑनलाईन झालेलं आहे. खूप सारे पोर्टल्स तयार झालेले आहेत. आपण कुठलंही नाव नको घ्यायला. पण माझा प्रश्न असा आहे की एखाद्या कुंडलीचं अध्ययन करायचं, इट्स अ डीप स्टडी अकॉर्डिंग टू माय नॉलेज. सो इतका बाजार, इतकं हे सगळं पोर्टल्स होत आहेत, फॉरेन लेवलवरती ह्या गोष्टी डील केल्या जात आहेत. फॉरेनच्या काही कंपनीज याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतायत आणि हे सगळं चित्र जे ऑनलाईन ज्योतिष होतंय याच्याबद्दल ओव्हरऑल तुमचं काय मत आहे? आता हे ऑनलाईन झालं, हे लोकांना सोपं झालेलं आहे, सुलभ झालेलं आहे आणि तो एक आता काय म्हणतात मार्केटिंगचा एक मोठा फंडा झालेला आहे. ऑनलाईन ज्योतिष ॲप वगैरे आलेले आहेत भरपूर. आम्हालाही खूपदा विचारणा होते की तुमचा ॲप तुम्ही बनवता का, आम्ही बनवून देऊ वगैरे, पण आम्ही ते ॲप वगैरे घेतलेलं नाही आहे. तर ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला जे काय मिळणार आहे ते कॉम्प्युटरने जे काय तयार केलेलं ज्योतिष किंवा जी उत्तरं आहेत ती तुम्हाला जशीच्या तशी मिळतात. आता खूपसे ॲप आहेत आपल्याकडे, जे ॲप आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं भविष्य काढू शकता. परंतु ते भविष्य तुम्हाला लागू पडतच नाही. बरोबर. ते काय असतं, ते साचेबद्ध असतं. त्याच्यामध्ये जे प्रत्येक ग्रहांचे योग आहेत ते योगांचा अभ्यास करून दिलेलं नसतं. कारण ह्या 12 घरामध्ये हे 9 हे आपले मुख्य ग्रह, परत हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे 3 ग्रह आहेत. म्हणजे 12 ग्रह झाले, 12 राशी झाल्या. ह्या राशींचे परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक ग्रह काही अंशाने हा प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगवेगळ्या अंशाने पडलेला आहे. त्याचे प्रत्येकाशी वेगवेगळे योग होतात. त्याच्यामध्ये योगामध्ये काही लाभयोग म्हणतात, त्रिकोण योग, षडाष्टक योग, युती योग, समसप्तक योग, असे हे जे योग आहेत ते प्रत्येकाशी आहेत. परत त्याच्यामध्ये त्यांची एकमेकांशी असलेले मैत्री आणि शत्रुत्व ह्यांचा विचार करावा लागतो. याशिवाय प्रत्येक ग्रहाचं एक फळ देण्याचं वय असतं. त्याचा सगळा विचार हा ॲपमध्ये किंवा ऑनलाईन केला जात नाही. ते चाणाक्ष ज्योतिषी ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि त्याप्रमाणे कोणत्या वयात तुमचं काय घडेल हे त्यांना सांगू शकतो. ह्याशिवाय गोचरीचे ग्रह ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रिअल टाईममध्ये जे ग्रह फिरत आहेत त्यांचा तुमच्या जन्मकुंडलीतल्या जे स्थिर जे ग्रह आपल्याला कायम एकसारखेच दिसतात. ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्याची वेळची जी कुंडली, त्या कुंडलीवर गोचर ग्रहांचे होणारे योग हे काय तुम्हाला इफेक्ट देतात हे एक ज्योतिषीच सांगू शकतो आहे. हे तुम्हाला ऑनलाईन ज्योतिषी किंवा ऑनलाईन ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाही. आणि ऑनलाईन ज्योतिषीला जर तुम्ही कन्सल्ट करायला गेला तर त्याची फी भरमसाठ असते, ती सामान्य लोकांना परवडत नाही. त्यापेक्षा आपण
जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन त्याच्याकडे निवांतपणे बसून आपले प्रश्न मांडून त्यांच्याकडे 4 प्रश्न तुम्ही जास्त विचारू शकता. ते ऑनलाईनला तुम्हाला मिनिटावरती पैसे भरावे लागतात आणि ते खूप महाग पडतं आणि समाधानकारक उत्तर मिळेलच ह्याची खात्री नाही. आणि एखाद्या वेळेला आपण प्रत्यक्ष भेटलेल्या ज्योतिषाला एखाद्या गोष्टीची काही शंका राहिली तर पुन्हा एकदा आपण जाऊन त्याला भेटू शकतो परत. तो काय परत दरवेळेला काही चार्ज करत नाही की एखादी गोष्ट मी विचारायची विसरलो. अशा पण गोष्टी होत असतात. आमच्याकडे सुद्धा वारंवार काही लोक हे विचारायचं राहून गेलं म्हणतात या तुम्हाला तेही सांगतो, असं केलं जातं. मी आजकाल पाहिलंय की हे जे ऑनलाईन ज्योतिष असतात ते डिस्क्लेमरच देतात की फक्त एकदा कन्सल्टेशन केलं जाईल. हो. ज्या शंका आहेत त्या 1 अटेम्प्टमध्येच तुम्ही विचारा. परत जर तुम्हाला यायचं असेल तर वेगळे पैसे भरावे लागतील. त्यामुळं जे आम्हाला सांगायचं होतं ते प्युअरली कमर्शियल असतं आणि ते पैसे कमवण्यासाठीच ते बसलेले असतात. याच्यामध्ये आम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलेलं आहे. बाकीचे जे निर्णय आहेत ते जे लोक आहेत बेनिफिशरीज जे आहेत त्यांनी वैयक्तिक घ्यावेत. मी जास्त बोलणार नाही. विषय असा आहे की प्रश्नकुंडलीबद्दल आपण बोलत होतो. पंचांग पाहणे म्हणजे प्रश्नकुंडली असं तुम्ही म्हणालात. मला प्रश्नकुंडलीबद्दल खूप जास्त उत्सुकता याच्यासाठी आहे की समजा प्रश्नकुंडलीत मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत असेल तर मी माझी जन्मकुंडली कशाला बनवायची, मग काय कारण आहे? म्हणजे एक्झॅक्टली प्रश्नकुंडलीचा जो काय जी व्याप्ती आहे ती 1 वर्षापर्यंतची असते. आज तुम्ही एक कुंडली काढली, आज प्रश्न विचारला तर 1 वर्षामध्ये जे काही तुम्हाला रिझल्ट मिळतील ते त्या प्रश्नकुंडलीप्रमाणे आपल्याला सांगता येतात. पण आपली जी जन्मकुंडली आहे ती कधीही न बदलणारी कुंडली असते. ती लॉंग टर्ममध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यभर त्याच्यात तुमचा हे आयुष्य आणि मागचा जन्म हे सगळं त्याच्यामध्ये सांगता येतं. जसं तुम्हाला प्रश्नकुंडलीवर सांगता येत नाही आणि प्रश्नकुंडलीमध्ये पूर्ण आयुष्याचं काही सांगता येत नाही. हे फक्त तात्कालिक प्रश्नासाठी प्रश्नकुंडली आहे. पण जीवनात होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी जसं घराचा योग, वाहन योग, विवाह योग, संतती योग, शिक्षण योग, परदेश प्रवास, आईवडिलांचं सुख किंवा रोग होणे न होणे, आरोग्यासंबंधी प्रश्न, उद्योगधंद्यामध्ये नुकसान फायदा होणे, ह्या गोष्टी, मित्रमैत्रिणींचं सुख, फसवणूक, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून जन्मकुंडलीमधून व्यवस्थित समजतात, ज्या प्रश्नकुंडलीमध्ये नाही. पण प्रश्नकुंडलीमध्ये तात्कालिक प्रश्न, ह्याच विषयावरती जर तात्कालिक प्रश्न असेल तर तो प्रश्नकुंडलीवरनं लगेचच आपल्याला त्या काळी त्याचं काय इफेक्ट आहे तो आपल्याला सांगता येतो. खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारणार आहे. इतका उशीर आपण गप्पा मारतोय पण मी पर्टिक्युलर असं काही बोललेलो नाही. इन जनरल खूप आपण बोलत होतो. प्रश्न असा आहे की तुम्ही जे काही इतके वर्ष तुम्ही ज्योतिष प्रॅक्टिस करताय, तुमचा एखादा एक्सपिरियन्स आहे का, एखादा मिरॅकल किंवा एखादा असा एक्सपिरियन्स की जो तुम्हाला शेअर करायला आवडेल? हो, असं खूपदा असं होतं की आम्हाला वाटतं की आम्ही जे बोलतो आणि तसंच का होतं आहे. कारण काही गोष्टी असे होतात की वाईटसुद्धा गोष्टी घडतात. एक मुलगी आली होती, तिची जन्मकुंडली माझ्याकडे होती. मी तिला म्हणालो की तुझं जन्मकुंडलीमध्ये काही दोष आहेत आणि विवाह करताना तू मला कुंडली दाखवूनच तू लग्न जमवून घे आणि जर तू काहीतरी चुकलीस आणि कुठंतरी कोणाचं तरी ऐकून लग्न केलंस तर तुझा विवाह टिकणार नाही. हे मी तिला सांगितलेलं, मला ही गोष्ट अजूनही आठवते. आणि तिनं काय केलं, हा म्हणाली. आणि मध्यस्थाने काय बघितलं, गुण किती जमतात एवढंच बघितलं, बाकीचे दोष बघितले नाहीत. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की लग्न झाल्यानंतर त्या नवऱ्याने तिला अजिबात हात लावला नाही. 8-10 दिवस, महिनाभर ती सासरी राहून बघितलं. म्हणजे पती पत्नीचं जे नातं फुलायला पाहिजे ते त्याची सुरुवातही होईना. मग ती वैतागली आणि सरळ माहेरी निघून आली. आणि नंतर तिनं माझ्याशी संपर्क साधला की अशी अशी गोष्ट घडलेली आहे. मी म्हटलं तुझं लग्न झालेलं मला माहीत नाही, पण तुला मी सांगितलेलं मला चांगलं आठवतं आहे की तुझ्या कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे, दोष आहेत. आणि हे दोष जर आपल्याला लागायचे नसतील तर मुलाची कुंडली तुला सपोर्टिंग पाहिजे आणि चांगली अशी असावी की तो तुझी काळजी घेणारा असला पाहिजे, तुझ्याशी त्याचं चांगलं जमलं पाहिजे, तुमचं प्रेम वाढलं पाहिजे. अशी कुंडली जर असली तर तू कर, असं मी तुला तेव्हा सांगितलं असतं. पण हे तुम्ही कोणाच्या तरी ह्याच्यावरनं, मध्यस्थाच्या सांगण्यावरनं फक्त गुण बघितले म्हणजे सगळं जमलं म्हणून तुम्ही लग्न केलात आणि हे असे परिणाम तुला घडले. म्हणजे जे व्हायचं होतं ते असं घडलं. तिच्या कुंडलीच्या दोषाप्रमाणे तिच्या पदरात पडलं. ही किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? ही आता 4-5 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. तर ही गोष्ट मला नंतर, त्याच्यानंतर ती मुलगी पण आली, मुलाचे आईवडील सुद्धा माझ्याकडे आले. मुलाचे पण? हो, ते सुद्धा आले. आणि त्यांनी हिच्यावरच दोष ठरला, तुझ्याच कुंडलीत दोष आहे तर मग असं आम्ही त्याला काय जबाबदार, असं म्हणून ते उडून लावायला लागले. आणि अशा रीतीने शेवटी त्याचं तो लग्न मोडलं. आणि ती म्हणाली आता आमच्या समाजात परत दुसरं लग्न करत नाहीत वगैरे. म्हणजे तिच्या जीवनाचं काय झालं याचा आपण विचारच करू शकतो. अशा गोष्टी घडतात खूपदा. असे म्हणजे सांगितलेल्या गोष्टी जशा तशा घडल्या की आम्हाला वाईट वाटते की आम्ही ह्यांना या धोक्यापासून वाचू शकलो नाही. पण त्या येत नाहीत आमच्याकडे, आम्ही काय त्यांना असं रोज विचारू शकत नाही.
पण एकदा सांगून त्यांना तंबी दिलेली असते की अमुक अमुक आहे. आणि एक असंच एक फॅमिली होती की त्यांच्या मुलाला आणि सुनेला अपत्ययोग येत नव्हता. तर त्या अपत्ययोगासंबंधी सुद्धा मी त्यांना जे काही प्रेडिक्शन केलं आणि जे काही त्यांना साधना आणि उपासना दिल्या होत्या त्या उपासना त्याने केल्या. ही आदली रिसेंटली जवळचीच गोष्ट आहे. आणि आत्ताच एक 2 महिन्यापूर्वी त्यांच्या सुनेला मुलगा झाला. आणि ही सुद्धा अतिशय त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाची घटना घडली. आणि मी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी सगळ्या घडून आल्या. म्हणजे संतती योग होता, पण तो विलंबाने होता. तो कधी येणार, काय कसा येणार, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, काय तुम्हाला मंत्र जप वगैरे करावं लागते, कुठल्या देवतांना अभिषेक करावा लागेल, काय सेवा करावी लागेल, हे सगळं मी त्यांना सांगितल्यावरती त्यांचा तो प्रश्न सुटला आणि त्यांच्या घरात आज संतती योग आलेला आहे आणि ते सगळं चांगलं झालेलं आहे त्यांचं सगळं. असे अनुभव खूपदा येतात मला, असे भरपूर अनुभव आहेत. तुम्ही आता लग्नाचा विषय काढलात तर कसं आहे, आजकाल सवय लागलेली आहे लोकांना, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी असते. सो माझा प्रश्न असा आहे, आता हा प्रश्न विचारताना मलाच खूप लाजल्यासारखं होतं आहे, बावचळल्यासारखं होतं आहे आणि एम्बॅरेसिंग पण वाटतं आहे मला, कारण हा खूप ढोबळ प्रश्न आहे. पण तरीही मी एक सामान्य जातक किंवा सामान्य माणूस म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे की एखाद्या माणसाच्या विवाहामध्ये खूप अडचणी येत असतील, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि त्याचं लग्न होत नसेल, तर असा काही उपाय तुम्ही सांगू शकाल का की जो उपाय केल्याने त्याला फरक पडू शकतो? आता हे मला चांगलंच माहिती आहे की प्रत्येक माणसाची कुंडली वेगळी असते, प्रत्येकाचे उपाय वेगळे असतात, पण तरी इन जनरल एखादा उपाय जर तुम्हाला मी विचारला तर तो तुम्ही सांगू शकाल का? आता सर्वसाधारणपणे काय बघितलं जातं, विवाहासाठी गुरुबळ सांगितलं जातं आणि सर्वसाधारण सगळेच ज्योतिषी त्यांना काय सांगतात, पुष्कराज वापरा, पिवळे कपडे वापरा, गुरुवारी पिवळी वस्त्र वापरा, पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करा, अशा प्रकारचे उपाय सांगतात. जेणेकरून जर गुरुबळ नसेल तर त्यांचं गुरुबळ यावं आणि त्यांचा विवाह व्हावा, हाही सांगितलं जातं. परंतु हा एकच उपाय सगळ्यांना लागू पडत नाही. काही लोकांना कुंडलीमध्ये सर्पदोष असतो, त्याची शांती किंवा सर्पपूजन करावं लागतं. शांती राहू दे बाजूला, पूजन जरी केलं तरी सुद्धा त्यांचा विवाहाचा प्रश्न सुटतो. कारण सर्पदोष जर असेल तर सुद्धा विवाह होत नाही, विवाह झाला तर संतती होत नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक उपाय ती त्यांची कुंडली बघितल्याशिवाय तो उपाय सांगता येत नाही. आता जसं मी सांगितलं की पुष्कराज वापरा, पिवळे कपडे वापरा, पाण्यात हळद टाकून आंघोळ करा, दत्त मंदिरला जावा, 5 गुरुवार जावा किंवा उपवास करा गुरुवारचे, असं केल्यामुळे गुरुचं बळ वाढतं. जर त्यांच्या कुंडलीमध्ये सप्तमेश गुरु असेल आणि त्याचं जर काही बळ काही कारणाने कमी असेल तर योगायोगाने त्या उपायाने लग्न होऊ सुद्धा शकते. पण समजा तो शुक्र असेल तर ह्या तुम्हाला गुरुच्या उपायाचा तितकाचा उपयोग होणार नाही, मग त्यासाठी शुक्राचा उपाय करावा लागेल. शनीचा जर योग तिथं असेल तर मग शनी हा विलंबाने लग्नाचा योग देतो, त्यामुळे 29 वर्षांपर्यंत लग्न होतच नाही आणि काही केलं तर मग ते लग्न मोडू पण शकतं. त्यामुळे आम्ही त्यांना सावध करतो की 29 वय होईपर्यंत तुम्ही लग्नाला उभं राहू नका. ह्यामुळे एकच उपाय सगळ्यांना लागू पडत नाही. प्रत्येकाच्या कुंडलीतले विवाह योग तपासावे लागतात, त्याच्याशी संबंधित ग्रह कोणत्या अवस्थेमध्ये आहेत ते बघावं लागतं, त्यांचं बळ तपासलं लागतं, ते बळ वाढवावं लागतं. याशिवाय कुंडलीमध्ये येणारे योग हे गोचरी ग्रहांचे योग कधी त्यांना विवाह योग देतात, जन्मकुंडलीप्रमाणे आणि गोचरीप्रमाणे जेव्हा ते मॅच होईल ना तेव्हाच ते लग्न होतं. कारण गोचरीमध्ये योगसुद्धा कायम येत असतात. गुरुबळ हा जो विषय आहे हा साधारणपणे एव्हरी अल्टरनेट इयर येतच असतो. त्यामुळे गुरुबळ असतंच, तरी लग्न आपण जन्मल्यापासून आपल्याला गुरुबळ दरवर्षी 1 वर्ष सोडून 1 वर्ष येत असतं. मग आपल्या वयाप्रमाणे त्याच शुभ घटना घडत जातात. जसं आपलं मुंजीचं वय झालं की मुंज होऊन जाते, विवाहाचं वय झालं की विवाह होतो, मग विवाह झाल्यावरती मग 1-2 वर्षात संतती योग असतो किंवा त्याच वर्षात संतती, काही लोकांना 1 वर्षातच संतती पण होते. म्हणजे गुरुबळ इतकं तीव्र असतं की त्याच्यात विवाह योग आणि संतती योग हे दोन्ही पण पाठोपाठ होऊन जातात. त्यानंतर लगेचच घर होतं. म्हणजे कसं एक आयुष्याचे जे टप्पे आहेत आपल्या, त्या टप्प्याप्रमाणे गुरुचं बळ माणसाला उपयोगी पडतं. आणि आयुष्यातले हे चांगल्या गोष्टी ज्या आहेत, जसं वाहन योग आहे, आपल्याला वास्तुयोग आहे, विवाह योग आहे, संतती योग, शिक्षण योग, प्रवास योग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जर गुरुचे शुभयोग कुंडलीत असतील तर ते जास्त सुलभपणे होतात. इतर ग्रहांच्या योगाने पण होतात, पण गुरुचं जर त्याला बळ मिळालं तर ते गोष्टीतले अडथळे कमी होऊन ते लवकरात लवकर होतात. खूप छान, खूप पेशंटली तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि हे एक जेन्युइन ज्योतिषाचं लक्षण आहे असं मी मानतो. जर तुम्हाला फेमस व्हायचं असतं तर तुम्ही एखादा उपाय सांगितला असता की एवढं करा म्हणजे लग्न होईल, पण फेमस होणं हा आपला उद्देश नाही आहे, तर लोकांना गुण आला पाहिजे हा आपला उद्देश आहे. सो त्यामुळं जेन्युइनली जर कोणाला वाटत असेल की नितीन तेंडुलकर गुरुजींशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडनं कन्सल्टेशन घ्यावं तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी चर्चा करू शकता, शेअर करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणीला वास्तूचा योगसुद्धा, वास्तूतले असलेले दोषसुद्धा कारणीभूत असतात. नुसतीच कुंडली न पाहता आपण वास्तूमधले दोषसुद्धा काढून घ्यावे लागतात, तर आपली कुंडलीसुद्धा व्यवस्थित होते. कारण कुंडलीतले ग्रह आपण बदलू शकत नाही, पण वास्तूमध्ये बदल आपण करणं आपल्या हातात आहे. त्यामुळे वास्तूतले केलेले बदल हे आपल्याला जास्त इझिली आपण मॅनेज करू शकतो आणि त्यामुळे आपल्या घरातले दोष जर काढले तर कुंडलीतले दोषसुद्धा कमी होतात. आता समजा एखादा माणूस पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा साताऱ्यामध्ये लांब असेल, आपण बेळगावमध्ये बसून गप्पा मारतोय. हो. सो त्या माणसाच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याला इथं बसून कन्सल्ट करू शकता? हो, मी करू शकतो. मी त्याच्याकडून प्लॅन मागून घेतो आणि इव्हन त्याचा मी काय करतो, त्याचं गुगल मॅप घेतो. गुगल मॅपवरचं लोकेशन चेक करून दिशा त्याच्यामध्ये फिक्स करून घेऊन तो प्लॅन माझ्या कॉम्प्युटरमध्ये ड्रॉ करून त्याच्यामध्ये झोन चेक करावे लागतात. 16 झोन आहेत, ते 16 झोन चेक करून त्याप्रमाणे कुठल्या झोनमध्ये काय आहे काय नाही त्याची चौकशी करून त्याच्याशी बोलून मग मी त्याला सल्ला देतो की अमुक ह्या ठिकाणी ही तुझी प्लेसमेंट चुकलेली आहे. ह्याच्यामध्ये मी तोडफोड सांगत नाही, कारण फ्लॅटमध्ये आजकाल आपण तोडफोड करू शकत नाही, ती परमिशन नसते. आंतरिक थोडेसे बदल करता येतात किरकोळ, पण जास्त मोठे चेंजेस करता येत नाही. संडास बाथरूम हलवता येत नाहीत. मग त्यावेळेला काय करायचं, खूपशा ठिकाणी आपण बघतो की ईशान्येलाच संडास आलेले असतात. त्यामुळे मग ह्या ठिकाणी फक्त रेमेडीज करावे लागतात आणि ह्या रेमेडीज करून ईशान्येचा जो दोष आहे तो आम्हाला कमी करायचा आणि इतर गोष्टी, इतर जे झोन आहेत त्यांचं बळ वाढवायचं. त्याच्याने सुद्धा आम्हाला त्याचं म्हणजे वास्तुदोषावरती उपाय करता येतात. त्याप्रमाणे वास्तुदोष जर काढला तर सुद्धा आपल्याला फार लवकरात लवकर अपेक्षित रिझल्ट येतात. सो तुम्हाला वास्तू आणि ज्योतिष या संदर्भात जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नितीन सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आता आपण वाइंड अप करणार आहोत, पण इकडे खूप सरप्रायझिंग एलिमेंट तुमच्यासाठी आहे. इंटरव्ह्यू घेताना प्रश्न विचारणं हे खूप सोपं असतं, पण प्रश्नाचं उत्तर देणं हे खूप अवघड असतं, कारण पुढचा प्रश्न कोणता येईल हे आपल्याला अपेक्षित नसतं. सो ती संधी मी तुम्हाला देतोय, कारण आय ऑलवेज बिलीव्ह इन इक्वॅलिटी, नो डिस्क्रिमिनेशन. सो इतके प्रश्न मी तुम्हाला विचारले. तुम्हाला एखादा प्रश्न जर मला विचारायचा असेल तर तो कोणता प्रश्न असेल? मला काय प्रश्न विचाराल तुम्ही? आवडीचा विषय सगळ्यांचाच राजकारण आहे आजकाल. भारताच्या राजकारणाविषयी किंवा आता जे काय प्राप्त परिस्थिती आता जी आपण बघतोय, भारतीय राजकारण ह्याचं आता काय चाललं आहे, कुठल्या दिशेला आपला देश चाललेला आहे असं वाटतं तुम्हाला? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि हा माझ्या जिव्हाळ्याचा पण प्रश्न आहे. कारण तुम्ही माझ्या यूट्यूबवरती जर जाऊन पाहिलं तर जास्त पॉडकास्ट माझे जे आहेत ते राजकारण या विषयावरतीच असतात. सो फ्रँकली स्पीकिंग मी स्वतः कन्फ्यूज आहे प्रचंड, कारण मी ज्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला होता त्यांनीच मला माझा विश्वासघात केलेला आहे. ते मध्यंतरी एक काहीतरी आलं होतं बघा, सोनम गुप्ता बेवफा आहे असं लिहिलेलं यायचं. तसं आता माझं झालेलं आहे, BJP बेवफा आहे असं मी म्हणतोय. एनिवेज, गमतीचा भाग वेगळा, पण मी नेहमी आशावादी असतो. भारताचं राजकारण ठरवण्याची जी संधी आहे ती परत एकदा भारतीय नागरिकाला मिळालेली आहे. मी नेहमी हे सांगत आलेलो आहे की राजकारणाविषयी आपण तिरस्काराने बोलू शकत नाही. तो खूप महत्त्वाचा विषय आहे. ड्रायव्हर खूप मॅटर करतो. कंडक्टर समजा करप्ट असेल तर ठीक आहे, पण ड्रायव्हर जर करप्ट असेल तर तो आपली गाडी खड्ड्यात घेऊन जाईल. सो देशाची गाडी चालवणारा ड्रायव्हर म्हणजे पॉलिटिशियन असतो आणि त्याविषयी लोकांनी सजग झालं पाहिजे. आणि आता खूप लवकर निवडणुका येत आहेत, सो त्यावेळेला सतत विवेक बुद्धीचा वापर त्यांनी करावा. मला विचारलं तर नोटा दाबावं आणि सांगून द्यावं राज्यकर्त्यांना की आमच्या हातामध्ये ताकद आहे आणि ती ताकद आम्ही वापरली तर तुमचं काही खरं नाही. आणि हे ज्या वेळेला त्यांना समजेल त्यावेळेला ते पण आपल्या बाबतीत चांगले निर्णय घ्यायला लागतील. परंतु नोटा जे तुम्ही म्हणताय, पण नोटा जर वापरलं तर आपलं मत नोंदवलं असं होत नाही. आयदर तुम्ही निवडा अथवा नाही असं तुम्ही केलं पाहिजे. तर नोटा केला तर आपण हातवर केले असं होतं. त्यामुळे मग अजिबात नाही. नोटा करणं म्हणजे यातला कुठलाच माणूस मला मान्य नाही आहे. आता तुम्ही मग माझ्यावरती थोपवताय ना. तुम्ही A-B-C हे ऑप्शन्स मला दिलेले आहेत. हो. A नंबर 1चा गुंड आहे, B नंबर 2चा गुंड आहे, C नंबर 3चा गुंड आहे, पण तिघही गुंडच आहेत. मग मला गुंड नको आहे. नोटा जर केला तर ह्या तिघांनाही तुम्ही जरी नाकारलं तरी सुद्धा त्यातला एक कोणीतरी निवडून येणारच आहे. तो माझा विषय नाही, पण मी त्याला निवडलेलं नाहीये ना. माझं मत तुम्ही मागताय, बरोबर. हा एक वेगळा काय म्हणतात डिबेटचा विषय आहे. नोटा दाबलं पाहिजे की नाही दाबलं पाहिजे. प्रश्न असा आहे की समजा मी मतदान न करता घरात बसणं हा गुन्हा आहे माझ्या दृष्टीने. तो तर आपण नाही करू शकत, पण आपण नोटा दाबत असू. प्रॉब्लेम काय आहे आपल्या देशामध्ये मी तुम्हाला थोडक्यात डिकोड करून सांगतो. प्रत्येक गोष्ट राजकारणामध्ये संख्येच्या आधारावर होते की अमुक जातीचे लोक किती आहेत, अमुक धर्माचे लोक किती आहेत, अमुक जमात
जर मॅटर करत असेल तर त्यांचं लागून चालन करा, त्यांचं तुष्टीकरण करा. ज्या दिवशी नोटा दाबणाऱ्या लोकांची संख्या वाढेल त्याच वेळेला त्यांच्या लक्षात येईल की बाबा हे लोक असंतुष्ट होत आहेत, आपण जे 2 नंबर करतोय ते त्यांच्या लक्षात येतंय आणि आपल्याला इकडे थांबलं पाहिजे. आणि हे इंडिकेशन देण्यासाठीच नोटा इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. त्यामुळं दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून मला तहान लागलेली आहे, समोर विष पण आहे, पाणी पण आहे, विषच पिऊन टाकूया, याला काही अर्थ नसतो. पाणीच प्यावं लागेल. समजा पाणी नसेल तर आपण विष पिऊ शकत नाही. विष न पिता मेलेलं कधीही चांगलं, विष पिऊन मेल्यापेक्षा, हे माझं मत आहे. त्यामुळं असा विचार आपण नाही करता कामा. इट्स अ प्रोसेस. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला भागीदार झालं पाहिजे. आणि एक वेळ अशी येईल ना की ज्या वेळेला नोटा दाबणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असेल. समजा 10,000 मतं आहेत, 2,000 मतं एखाद्या काय म्हणा उमेदवाराला पडली, 1,000 मतं अजून एका उमेदवाराला पडली आणि 3,000 मतं नोटाला पडली. असं का नाही होऊ शकणार? जर म्हणजे नोटा जर विजयी झाला तर मग त्यावेळेला आपण काय म्हणू? त्यामुळे आपलं मत वगैरे काही वाया जात नाही. नोटा दाबण्याचा हक्क आपल्याला आहे. नोटा दाबणं म्हणजे नाराजी व्यक्त करणं, हात वरती उचलणं अजिबात नाही. माझ्या मते मी थोडं स्पष्ट बोलतो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ ॲस्ट्रॉलॉजर, सिनियर ॲस्ट्रॉलॉजर, अँड आय एम युझिंग दिस लँग्वेज. आय अपोलोजाइज अँड आय यूज द लँग्वेज की लोकांना लायकी दाखवण्याचं काम नोटा करू शकतं. त्यामुळे ती संधी लोकांनी सोडू नये असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. बरोबर आहे. आय होप आपण या पॉईंटवरती आजच्या मुलाखतीला आपण पूर्णविराम देऊ शकतो. ज्योतिषाविषयी आपण गप्पा मारल्या आणि राजकारणाकडे आपण आलो. मला खूप बरं वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारलात. माझी अशी इच्छा आहे की भविष्यात पण मी आपल्याशी पॉडकास्ट रेकॉर्ड करावेत. सो शेवटचा अजून एक प्रश्न आहे. माझ्याशी गप्पा मारून तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. हा माझा पहिलाच अनुभव आहे अशा प्रकारे. छान आहे. यापुढे सुद्धा जर तुम्ही मला बोलवलं तर मी येत जाईन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मला आनंद वाटेल. आणि जर असं व्हायचं असेल तर तुम्ही लोकांनी मेहनत करायला पाहिजे. फक्त सोनारे फुंकी नळी इकडून तिकडे वाहे वारे असं करून आपल्याला भागणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आजच्या माझ्या पॉडकास्टला लाईक करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. कॉम्प्लिमेंट असेल, काही फीडबॅक द्यायचे असेल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायचं चॅनलला. आणि केलं असेल ऑलरेडी तर इतर लोकांना सांगा. समाजसेवा करावी माणसाने. सो या नोटवरती आज मी इकडे थांबणार आहे. परत येतोय तुम्हाला भेटायला. तब तक आप सब लोग ख्याल रखिए खुद का, उनका भी ख्याल रखिए जिनसे आप मोहब्बत करते हैं. लव यू ऑल. वंदे मातरम. जय हिंद एंड नमस्कार.